DMERची महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेसोबत जी 22 तारखेला बैठक झाली होती, त्या बैठकीचे इतिवृत्त आलेले आहे. त्याच्यामध्ये जे आपले हेल्थ मिनिस्टर आहेत त्यांच्यासोबत आणि जे आयुक्त वगैरे त्यांच्यासोबत बैठक झाली होती, तर त्याचे इतिवृत्त आलेलं आहे. तर DMR भरती कधी होणार, 80-20 अशा विविध ज्या मागण्या होत्या, अशा एकूण 14 मागण्या होत्या. तर त्याचे इतिवृत्त आलेलं आहे. आता बघा 23 तारखेचं लेटर आहे, 22 तारखेला बैठक झाली होती. तर त्याच्यामध्ये मागणी आणि त्याच्यावर काय निर्णय घेण्यात आला ते सांगतो. आता ही प्रति आहे, त्याच्यामध्ये आयुक्त, वैद्यकीय शिक्षण संचालक, अधीक्षक आहेत. चला, विषय काय होता याच्यामध्ये, आपल्या जे संवर्गाच्या परिचारिका संवर्गाच्या ज्या प्रलंबित मागण्या होत्या त्याच्या संदर्भात उपरोक्त विषयाबाबत मान्य मंत्री वैद्यकीय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक 22 रोजी ही मीटिंग झाली होती आणि त्याचं इतिवृत्त आता खालीलप्रमाणे 23 तारखेला याचं हे लेटर पडलं होतं. याच्यामध्ये या मीटिंगमध्ये महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे पदाधिकारी आणि DMARचे जे अधिकारी आहेत, जसं सचिव, आयुक्त, संचालक, कक्ष अधिकारी आणि पदाधिकारी संघटनेचे सर्वजण उपस्थित होते. तर यांच्यासमक्ष ती मीटिंग झाली त्यांच्यासोबत. तर त्याच्यावर काय चर्चा झाली, त्यांच्या काय मागण्या होत्या बघा आपल्या, आणि त्याच्यामध्ये काय निर्णय घेण्यात आला. सगळ्यात पहिलं होतं वेतन त्रुटीचं. बक्षी समिती तसेच कुलर समितीनुसार सुजाता येथील अधिपरिचारिका परिसेविका आणि तसेच परिचारिका महाविद्यालयातील पाठ्यनिर्देशिका पदावर कर्मचाऱ्यांचे वेतन त्रुटी निवारण झालेले नाही. आता याच्यावर त्यांनी काय सांगितले, मान्य मंत्री वैद्यकीय शिक्षणाचे निर्देश काय हे अंमलबजावणी करणारे जे अधिकारी आहेत त्यांना सांगितले की परिचारक संवर्गातील अधिपरिचारिका परिसेविका, विभागीय परिसेविका तसेच परिचार्यास महाविद्यालयातील पाठ्यनिर्देशिका यांचे वेतन श्रेणी वाढ करण्याबाबत प्रस्ताव वित्त विभागात सादर करण्यात यावा. ॲक्च्युली याच्या आधी ज्यावेळेस बक्षी समिती होती, बक्षी समितीनं जो अहवाल सादर केला होता त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या. त्याच्यानंतर खुल्लर समिती स्थापन करण्यात आली होती. खुल्लर समितीने पण अहवाल दिला, पण त्याच्यामध्ये पण ह्या वेतन त्रुटी झालेल्या नाहीत. ॲक्च्युली त्या दिवशी मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की सध्या ह्या समिती अस्तित्वात नाही आहेत, कारण एकदा अहवाल सादर केल्यानंतर ही समित्या ज्या आहेत त्या समित्या बरखास्त झालेल्या आहेत. आता त्या समित्या नाही आहेत, तर त्याच्यामुळे त्यांना आता परत प्रस्ताव दाखल करावा लागेल. तर त्यांनी परत प्रस्ताव पाठवण्यासाठी वित्त विभागाला त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, परिचार्या संवर्गातील शैक्षणिक व अशैक्षणिक विविध पदाच्या कायमस्वरूपी 100% पदभरती, पदनिर्मिती, पदोन्नतीने करण्यात यावा. त्याच्यानंतर 6/6/2025 रोजी विभागाने निर्गमित केलेल्या कंत्राटी पदभरतीबाबत परिपत्रकातून परिचार्यांना वगळून कायमस्वरूपी पदभरती प्रक्रिया सुरू करावी. तर जो आपला कंत्राटीकरणाचा मुद्दा होता की कॉन्ट्रॅक्ट भरती नाही झाली पाहिजे, परमनंट झाली पाहिजे, तर त्याच्या रिलेटेड स्पर्धा परीक्षा त्यांनी सांगितले काय की स्पर्धा परीक्षा 2023मधील अधिपरिचारिकांची जवळपास एवढी 4125 रिक्त पदे भरण्यात आलेली असून उर्वरित रिक्त पदे व नवनिर्मित महाविद्यालयातील पदे, आता हे तुम्हाला मागितले लास्ट व्हिडिओमध्ये मी आधी पण सांगितलं होतं, जवळपास 6300 समथिंग जवळपास पद आहेत, 6000च्या अबोव्ह पद आहेत. तर तेवढे पदं आता हे भरली जाणार आहेत. महाविद्यालय रुग्णालयातील अधिपरिक्त पदे भरण्यात संचालकांकडून बिंदनामावली तयार करण्यात आली असून आता ही बिंदुनामावली तयार झाली, बिंदुनामावली प्रमाणित करण्यासाठी पाठवण्याची कारवाई सुरू आहे. बिंदुनामावली भरून आता ते प्रमाणित करण्यासाठी पाठवण्यात चालू आहे. सदरील प्रक्रिया पूर्ण करून अधिपरिचारिका रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावीत. बाह्य स्त्रोत, आता ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले ज्यावेळेस जे पदाधिकारी आले आपल्या इकडे, त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की त्या दिवशी डिस्कशन झालं होतं की त्यांनी म्हणजे ओरली सांगितलं होतं की हे विदिन 1 मंथ आम्ही हे सर्व प्रोसेस कंप्लीट करू, असं त्या दिवशी सांगण्यात आलं होतं तिथं. तर एखादा महिन्यामध्ये ही सर्व प्रोसेस कंप्लीट होऊन नवीन आपली DMRची आपण वाट बघतो की नवीन DMRची जाहिरात येणार आहे. तर त्यांनी सांगितलं होतं की विदिन मंथ हे प्रक्रिया आम्ही कंप्लीट करून घेऊ. ठीक आहे, ज्यावेळेस हे होईल मी अपडेट देईनच पुढे. तर त्या दिवशी तसं त्यांनी सांगितलं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट, बाह्य स्त्रोतामार्फत भरण्यात येणाऱ्या पदाच्या अनुषंगाने डॉक्टर शंकरराव, जे आपलं नांदेडचं डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे, जे DMR हॉस्पिटल आहे, तिथं ॲक्च्युली एक न्यायालयीन प्रकरण झालं होतं की आता या संदर्भात सांगायचं झालं तर ॲक्च्युली तिथं की इतक्या साऱ्या व्हॅकन्सी असून पण म्हणजे स्टाफ का नाही आहे, का भरला जात नाही, याच्या संदर्भात काहीतरी अशी एक केस काहीतरी झालेली आहे. तर त्याच्यावर त्यांनी सांगितलं होतं की ते जे न्यायालयीन प्रकरण आहे त्याचं विचारात घेऊन ती योग्य तो निर्णय घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, अतिरिक्त खाटा वाढती लोकसंख्या अतिरिक्त खाटानुसार नवीन आकृतीबंध मंजूर करून आता याच्यामध्ये जे नवीन आकृतीबंध म्हणजे आता नवीन जे हॉस्पिटल चालू झाले त्याच्यानुसार नवीन
अतिरिक्त खाटानुसार नवीन आकृतीबंध तयार करण्यात यावं वॅकन्सीसाठी. तर त्याचं पण त्यांनी सांगितलं आहे की नवीन पदाचे आकृतीबंध मंजूर करण्याबाबतची कारवाई सुरू आहे. तर ऑलरेडी ते पण प्रोसेस चालू आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट की सेवा प्रवेश नियम मंजूर करणे व शैक्षणिक पदाची निर्मिती. आता याच्यामध्ये तो 80-20 वाला मुद्दा होता जो आपण बघितलं होतं. सेवा प्रवेश नियमची जो PDF आला होता आता रिसेंटली, ज्याच्यामध्ये 80-20चा मुद्दा त्यांनी ॲड केला होता. नवीन सेवा प्रवेश नियम जे त्यांनी बनवले आहेत 2025चे. त्याच्यामध्ये बघा, अधिपरिचारिका पदाचे सेवा प्रवेश नियम 10/6/2025 रोजी अधिसूचित झालेले आहे. जे आपण PDF बघितलं त्याच्या आधी ते. सदर सेवा प्रवेश नियमात पदभरतीकरिता स्त्री व पुरुषाचे प्रमाण 80-20 आहे. जे आपण ज्याच्यासाठी आपण बोलतो की 80-20 प्रमाण आता DMRमध्ये पण आलं ते वालं. त्यांनी 80-20 मंजूर केलं होतं. तर सदर प्रमाण 70-20 असावे की कसे याबाबत चर्चा झाली. सदर प्रमाणाबाबत शासकीय धोरणानुसार व सार्वजनिक आरोग्य विभागाशी विचारविनिमय करून योग्य तो निर्णय घेण्यात यावा. आता याच्यामध्ये काय, सार्वजनिक आरोग्य म्हणजे आपलं DHSमध्ये तर ऑलरेडी 90-10 आहे. तर ठीक आहे, तर त्यांची पण मीटिंग होईल आणि त्याच्यानंतर तो निर्णय घेण्यात येईल की 70-30 असावं की काही प्रमाण वेगळं असावं. तर ह्याच्याबाबत आणखीन चर्चा होईल. तर त्याचं पण लेटर तुम्ही बघितलं असेल. 29 तारखेला त्यांची मीटिंग आहे DHS सोबत आता. तर 29 तारखेला परत ह्या विषयावर चर्चा होईल आणि त्याच्यानंतर तो निर्णय घेतला जाईल. त्याच्यानंतर विचारविनिमय करून योग्य तो निर्णय घेण्यात यावा. परिचर्या वर्गातील अन्य पदाची सेवा प्रवेश विभागाकडे पाठपुरावा करून सेवा प्रवेश नियम अधिसूचित करण्याची कारवाई करावी. त्याच्यानंतर नवीन BSc नर्सिंग परिचर्या महाविद्यालयातील तसेच अन्य विभागातील पदे ठीक आहे, चला हे पदनिर्मितीच आहे. तर मेन जो आपला 80-20चा मुद्दा होता तर त्याचं किती 70-30 असावं की काय असावं याच्यासोबत DHS सोबत जी मीटिंग आहे आता 29 तारखेला त्याच्यामध्ये हे परत डिस्कस होईल आणि त्याच्यानंतर ते डिसाईड करतील. कारण DHSमध्ये तर 90 आहे. तर ते ऑलरेडी DHS सोबत पण मीटिंगचं त्याचं पण लेटर आलेलं आहे. ते पण दाखवतो तुम्हाला. तर हे ते पद आहे 22 तारखेला त्यांनी काढलेलं DHSचं. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने पुकारलेलं संदर्भ महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचं पत्र. तर ह्याच्यामध्ये बघा प्रत्येक शहराच्या अनुषंगाने ठीक आहे, आता हे सोडून द्या. याच्यात मेन बघा याच्यामध्ये काय की 29 जुलै 2025 रोजी दुपारी 3 वाजता ठीक आहे, हे मुंबईचं दालन क्रमांक त्याच्यामध्ये दिलेलं आहे. मागण्याबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस आपले संघटनेचे 3 प्रतिनिधी पाठवावे म्हणजे आपल्या संघटनेचे. तर हे DHSला हे झालेलं आहे, पत्र काढलेलं आहे त्यांनी की सार्वजनिक आरोग्य मंत्री कुटुंब कल्याण ठीक आहे. तर DHS सोबत 29 तारखेला मीटिंग आहे. तर 29 तारखेला परत या गोष्टीवर चर्चा होईल आणि त्याच्यानंतर हे डिसाईड केलं जाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढला मुद्दा होता केंद्र शासनाप्रमाणे जो भत्ता होता. तर 7,200 याचा केंद्र शासनाप्रमाणे भत्ता आणि 1,800 आपला जो गणवेश भत्ता आहे तो. तर त्याच्या रिलेटेड पण त्यांनी सांगितलं की वित्त विभागाकडे याचं मुद्द्याच्या अनुषंगाने संचालकाकडून माहिती प्राप्त करून तो पण प्रस्ताव सादर करण्यात येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे केंद्र शासनाप्रमाणे शैक्षणिक वेतनवाढ. तर केंद्र शासनाच्या शैक्षणिक वेतनवाढीबाबत तपासणी करून त्याचा आपण प्रस्ताव पाठवण्यात येईल असं सांगितले. आता हे शैक्षणिक वेतनवाढ म्हणजे काय की जसं BSc असेल किंवा MSc असेल तर त्यांना समजा एखादा इन्क्रिमेंट जास्त 1 किंवा 2 इन्क्रिमेंट जे एक्स्ट्रा मिळतात जे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये तुमच्याकडे डिग्री असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तिथं एक्स्ट्रा पेमेंट मिळतं तर ते वालं. त्याच्यानंतर नेक्स्ट परिचर्या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पदनामात बदल. आता हा पदनामाचा तर ऑलमोस्ट समजा मुद्दा झालेलाच आहे क्लिअर. याच्यामध्ये फक्त आता त्याचं परिपत्रक निघणं बाकी आहे. परिचारिका पदाचे सेवा प्रवेश नियम अधिसूचित करण्यात केले असून पदनामात परिचर्या अधिकारी म्हणजे आपलं जे आपण खूप दिवसापासून जे डिमांड करतो नर्सिंग ऑफिसर सेंट्रल गव्हर्नमेंटप्रमाणे जे आपण म्हणतो की नर्सिंग ऑफिसर हे पदनाम बदल करण्यात यावा. तर त्याचं त्यांनी सांगितले परिचर्या अधिकारी असा बदल करण्यात तत्वत मान्यता देण्यात आली असेल. म्हणजे त्यांनी असं मान्यता तर दिलेली आहे पण त्याच्यासाठी आता परत याच्याकडून आपल्या परिपत्रक निघावं लागेल शासनाचं. त्यावेळेस ते ऑफिशियली डिक्लेअर होईल. याबाबत आदेश निर्गमित करण्याची कारवाई करावी. तर त्याचे जे आदेश त्याचं जे परिपत्रक आहे त्याची कारवाई करावी असं त्यांनी सांगितले. तसेच इतर पदाचे सेवा प्रवेश नियम अधिसूचित झाल्यानंतर तात्काळ पदनामात बदल करण्याची कारवाई करावी. तर याचं लेटर येईलच थोड्या दिवसामध्ये. तर त्याच्यानंतर ते ऑफिशियली डिक्लेअर होईल. त्याच्यानंतर हे आता महात्मा ज्योतिबा फुलेचं आहे की जो भत्ता खूप दिवसापासून पेंडिंग होता तो देण्यात यावा ते त्याचं आहे. ठीक आहे, बाकीचे आता इम्पॉर्टंट इतके नाही मध्ये जे की जसं परिचर्या संवर्गातील स्वतंत्र संचालनाची जी मागणी केलेली आहे
तर त्याच्याबाबत तर त्याचा आपण प्रस्ताव सादर करण्यात येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट स्वतंत्र संचालय म्हणजे आपलं नर्सिंगचं जे सेपरेट संचालन आहे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर जे रजिस्ट्रार पद आहे जे आपल्या याच्यामध्ये पॅरामेडिकल काउन्सिलमध्ये, तर ते एज्युकेशन त्याच्यासाठी क्रायटेरिया डिसाईड करण्यात यावं ते वालं. तर त्याचं पण लवकरच डिसाईड करण्यात येईल असं सांगितले. एक प्रबंधक अशी त्याची नेमणूक शासनाकडून करण्यात येईल. ठीक आहे, ते वाला आहे ते. त्याच्यामध्ये त्याचे आणखीन सेवा प्रवेश नियम नाही आहेत त्याच्यामुळं आणखीन ते झाले नाही. तर प्रबंधक या पदाचे सेवा प्रवेश नियम तयार करण्याची कारवाई आयुक्त हे करतील. ठीक आहे, तर त्याचे सेवा प्रवेश नियमची कारवाई लवकरच ते पण करतील. त्याच्यानंतर हे क्वार्टरसाठी आहे, निवासस्थान उपलब्ध करून देण्यासाठी, तर ते डीनला त्यांनी तसं सांगितलं की त्यांच्या स्तरावर करण्यात येतं. त्याच्यानंतर पाळणाघर त्याचं पण त्यांनी 17/2/2025चं जे परिपत्रक आहे त्याच्यानुसार ऑलरेडी आदेश दिलेले होते. फक्त आता हे डीन लेवलची किंवा ज्या त्या संस्था लेवलवरचे काम आहेत की त्यांनी फक्त त्याची अंमलबजावणी बाकी आहे. हे ऑलरेडी झालेले आहेत. निवासस्थानाचं झालं असेल किंवा पाळणाघराचं असेल, हे ऑलरेडी झालेले आहेत मुद्दे. तर आणि त्याच्यानंतर हे चेंजिंग रूमचं पण ते पण वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनाच्या 9/1 जानेवारीच्या परिपत्रकाद्वारे सर्व संस्था प्रमुखांना म्हणजे डीन्सला तसे निर्देश देण्यात आले होते. फक्त हे अंमलबजावणी बाकी आहे काही संस्थांमध्ये, तर त्याचं ते पण लवकर होईल. त्यांना परत निर्देश दिलेत की ते लवकर करण्यात यावी. त्याच्यानंतर परिचारकांची आस्थापना त्याची दिरंगाई याच्यामध्ये सांगितलं की डीननी आपल्या आपल्या लेवलवर मीटिंग अरेंज करून ते दूर करायचे. त्याच्यानंतर GNM किंवा परिचारक जे विद्यावेतन आहे जे आपण स्टायपंड म्हणतो ते वाढवण्याबाबत, तर ते पण त्यांनी कारवाईसाठी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर शासन मान्य संघटनेसोबत म्हणजे आपले जे महाराष्ट्राची परिचारिका संघटना आहे ती शासन मान्य संघटना तेवढी एकच आहे ती आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर त्यांच्यासोबत की याची एकतर कार्यालयासाठी जागा त्यांचं प्रॉपर त्यांच्या ऑफिससाठी एक जागा देण्याची मागणी होती. तर त्याचं जे ऑफिस सेंट जॉर्ज इथं करण्यासाठी, तर तसा निर्देश तिथल्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे. तर त्याच्याबाबत ते पण कारवाई करतील लवकरच. आणि त्याच्यानंतर 6 महिन्यातून एकदा शासन स्तरावर 6 महिन्यातून एकदा नियमितरित्या बैठक घेण्यात यावी. म्हणजे जे आपले संघटनेचे पदाधिकारी असतील त्यांच्यासोबत यांची वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालन स्तरावर दर 6 महिन्याला मीटिंग व्हावी, ज्याच्यामध्ये आपल्या जे मागण्या असतील किंवा काही अडचणी असतील त्याच्याबाबत चर्चा करून कारवाई करण्यात येईल त्या संदर्भात. तर दर 6 महिन्याला मीटिंग घेण्यात येईल असं सांगितलेलं आहे. तर हे इतके 14 मुद्दे होते. तर मेन जे आपले 2 मुद्दे होते ते वरचे मी आता सांगितलेले ते 80-20चं आणि नवीन आपलं भरतीचं. तर 80-20चं हे 29 तारखेला मी आता तुम्हाला लेटर दाखवलं त्याप्रमाणे मीटिंग होल्डेच्या सोबत त्याच्यानंतर डिसाईड होईल. आणि नवीन भरतीचं न्यू रिक्रुटमेंटचं पण त्याचे बिंदूनामावली तयार झालेले फक्त प्रमाणित करण्यासाठी पाठवलेले आहे. आता एकदा ते प्रमाणित होऊन आले की लवकरच ॲड पडेल. तर विदिन अ मंथ त्यांनी सांगितलं होतं की ही प्रक्रिया पूर्ण करू म्हणून. तर लवकरच नवीन DMRचे रिक्रुटमेंट पण येईलच. तर पुढील जे काय अपडेट असेल मी ग्रुपवर देणं डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल, तिथे तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही विचारू शकता.